उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थ या निवासस्थळी दाखल झाल्याची माहिती समजते। शिवतीर्थावर ठाकरे बंधूंमध्ये 15 मिनिटांपासून खलबतं सुरू आहे। पालिका निवडणुकीसंदर्भात बैठक सुरू असल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनिल परब आणि संजय राऊत हे देखील उपस्थित असल्याची माहिती समजते। सध्या उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या निवासस्थळी दाखल झालेले आहेत। गेल्या 2 महिन्यातील ठाकरे बंधूंची ही सलग 4थी भेट मानली जाते। यासोबतच आगामी दसरा मेळाव्यासंदर्भात देखील काही निर्णय होणार का हे पाहणे देखील तितकंच महत्त्वाचं असेल। या संदर्भात महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव जोडले जात आहेत। स्वप्नील, काय सविस्तर माहिती, कारण उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झालेत। नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये गेल्या 15 मिनिटांपासून शिवतीर्थ या निवासस्थानी चर्चा सुरू आहे। सोबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि या ठिकाणी नेते अनिल परब सुद्धा उपस्थित असल्याची माहिती आहे। एकूणच या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, राजकीय घडामोडी आणि महाराष्ट्रातील राजकीय एकूणच परिस्थिती या संदर्भात चर्चा होताना पाहायला मिळते। मात्र या निवडणुका 2 ते 3 महिन्यांवर आहेत, त्यामुळे या संदर्भातील सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे। काही निर्णय हे खालच्या पातळीवरती घेण्यात आले होते, मात्र आता वरिष्ठ पातळीवरती निर्णय प्रक्रिया जी आहे ती सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते। याच भेटीमुळे चर्चा आता सुरू झालेली आहे, कारण एकूणच जर बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, ठाकरे बंधू एकत्र लढतील अशा प्रकारचे सूतोवाच अनेक नेत्यांकडून केले जात होते आणि या चर्चा कुठेतरी सुरू झाली असल्याचं पाहायला मिळते। कारण या भेटीमध्ये आपण जर बघितलं तर 2 महत्त्वाचे नेते पाहायला मिळतात, ते म्हणजे एक अनिल परब आणि दुसरे संजय राऊत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा या पूर्वीच्या निवडणुका असतील, या निवडणुकांमध्ये या दोन्ही नेत्यांचा मुख्य हात आपल्याला पाहायला मिळाला आहे। यामध्ये अनेक स्ट्रॅटेजी ज्या आहेत ती रणनीती आखण्याचे काम असेल किंवा एकूणच उमेदवार निवड करण्यासंदर्भातील कामं असतील, यामध्ये या दोन्ही नेत्यांचा सहभाग राहिलेला आहे। त्यामुळे सखोल माहिती मुंबई या बैठकीत काय चर्चा होते पाहणं महत्त्वाचं असेल। आपल्यासोबत माजी महापौर किशोरी पेडणेकर देखील जोडल्या जात आहेत। किशोरीताई, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये गेल्या 2 महिन्यांमध्ये ही 4थी भेट होते, काय सांगाल? दोन्ही पक्षप्रमुख आहेत आणि ज्या पद्धतीने मुंबई महाराष्ट्रामध्ये जे धर्माचं, जातीचं राजकारण चालू केलेलं आहे, झालेलं आहे, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्या अदर धर्मीय पण असतील किंवा मराठी माणूस म्हणून जे भरडला जातोय, त्याबाबत जर दोघे एकमेकांच्या ह्याने उभे राहत आहेत आणि दोघांचा अजेंडा एकच आहे, त्यामुळे त्यांचं भेट जी चालली आहे योग्य आहे। कारण पक्षप्रमुख आहेत, पुढच्या ज्या काही नियोजन करायचे आहेत त्यांच्याबरोबर अनिल परब आहेत, संजय राऊत आहेत आणि हे दोन्ही मुख्य नेते आहेत प्रवाहातले आमच्या पक्षाचे। आम्ही ते भेटतायत आणि जी काही ठरेल, जे काही ठरेल ते आपल्या समोर येईलच। बरं, दसरा मेळाव्याला घेऊन काही चर्चा होण्याची शक्यता आहे का? पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आम्हाला पाहायला मिळतील का? हो, दसरा मेळावा सर्वांसाठी एक टॉनिक असतं आणि ते सगळे विचार असतात दसऱ्या मेळाव्याचे। कारण आता आपण पाहतोय गेल्या अगदी शिंदे सरकारपासून भ्रष्ट आमदारांचे पुरावे देऊनही त्यांच्यावर कारवाया होत नाहीयेत। त्यामुळे अशा वेळेला उद्धवजी आणि राजसाहेबांकडे लोकांचं लक्ष आहे। प्लीज किशोरी पेडणेकर यांच्यासोबत आपला संपर्क तुटलाय। मात्र या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतो। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती आहे। शिवतीर्थावर ठाकरे बंधूंमध्ये गेल्या 15 मिनिटांपासून खलबतं सुरू आहेत। पालिका निवडणुकीसंदर्भात बैठक खरं तर सुरू असल्याची सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनिल परब आणि संजय राऊत देखील उपस्थित आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।